नाव आपल्याला पुढचा भाग बघायचा त्या ठिकाणी बेसिक इलेक्ट्रिसिटी मटेरियल म्हणलं व्होल्टेज करंट अँड रेजिस्टन्स. So voltage, what do you mean by voltage, what do you mean by current, and what do you mean by resistance? Voltage, current and resistance, these are the three basic electrical parameters or quantities in any electrical circuit and electronic circuit. कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल सर्किट ज्याला कार्य करतं त्यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात: व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स. आता या ठिकाणी there is a relation between voltage, current and resistance. आपल्याला बघायचं आहे रिलेशन काय असतं त्या ठिकाणी व्होल्टेज, करंट आणि रेजिस्टन्स मध्ये. तुम्हाला आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण ज्यावेळेला मटेरियलचं क्लासिफिकेशन केलं तर तुम्हाला कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर समजून सांगितलं. तर मटेरियल्स सगळ्या प्रकारचे मटेरियल्स कशावरून तयार होतात त्या ठिकाणी ॲटम पासून तयार होतात. आणि ऑल ॲटम्स कन्सिस्ट ऑफ, ॲटम मध्ये काय असतं त्या ठिकाणी तर प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स असतात. प्रत्येक ॲटम मध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्स असतात. तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर तर माहिती आहे सगळं दाखवलं पण बघा तुम्हाला आलं लक्षात त्या ठिकाणी. तर सेंटर पार्टला काय असतं त्या ठिकाणी इथं प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. आता या ठिकाणी प्रत्येक ॲटमला स्वतःचा एक ॲटॉमिक नंबर असतो, त्याला आपण अणुभारांक म्हणतो त्या ठिकाणी बघा. तर अकॉर्डिंग टू दॅट त्याचा जेवढा ॲटॉमिक नंबर असतो तेवढे त्याच्यात इलेक्ट्रॉन्स असतात. ॲटॉमिक नंबर एवढेच इलेक्ट्रॉन्स त्यात असतात आणि तेवढेच प्रोटॉन त्यात असतात त्या ठिकाणी. तर सेंटर पार्ट जो असतो ॲटमचा दॅट इज कॉल्ड न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये मध्यभागी असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. तर प्रोटॉन्स आर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स, प्रोटॉन्सला पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन्सला कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. प्रोटॉन्स आर पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन्सला कुठल्याच प्रकारचा चार्ज नसतो, चार्जलेस असतो त्या ठिकाणी. चार्जलेस त्याला कुठल्याही प्रकारचा चार्ज नसतो. आणि जो इलेक्ट्रॉन्स असतो ते इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स, त्यांना निगेटिव्ह चार्ज असतो. सो इथे सांगितल्याप्रमाणे न्यूट्रॉन्स हॅव नो इलेक्ट्रिकल चार्ज, त्याला इलेक्ट्रिकल चार्ज नसतो, चार्जलेस असतात. दिस आर कॉल्ड न्यूट्रॉन्स, नो इलेक्ट्रिकल चार्ज. ओके. while electrons have negative charge, electrons are negative charge particles. All the atoms, they are bound together by their powerful force of attraction. तर का असे या ठिकाणी जो सेंटर पार्टला असतो न्यूक्लियस, हा जो मध्य भाग असतो सेंटर पार्टला असतो न्यूक्लियस, त्याच्यात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. तर जेवढे प्रोटॉन्स असतात तेवढेच इलेक्ट्रॉन्स या न्यूक्लियस भोवती दे आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर पाथ. पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन्स. त्याचा ॲटॉमिक नंबर नुसार जेवढे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढ्या इलेक्ट्रॉन्स पहिल्या कक्षेत, दुसऱ्या कक्षेत, तिसऱ्या कक्षेत, चौथ्या कक्षेत त्या ठिकाणी समावेश केला असतो त्या ठिकाणी. तर हा जो सेंटर पार्ट असतो न्यूक्लियस, ॲटमचा न्यूक्लियस असतो, तो काय करतो त्या ठिकाणी ह्या इलेक्ट्रॉन्सला बाउंड करून ठेवतो. Atoms are bound together by the powerful force of attraction existing between nucleus आणि electrons in the outer shell. outer orbit मध्ये electrons तो बांधून ठेवतो त्या ठिकाणी. When these protons and neutrons and electrons are together, जेव्हा ते सगळे एकत्र असतात, protons, neutrons आणि electrons they are bounded, एकमेकांशी जोडलेले असतात त्या ठिकाणी, त्यावेळेला ते स्टेबल असतात, ते काहीच कार्य करत नाही, स्टेबल असतात. पण ज्यावेळेला आपण या न्यूक्लियस पासून, या सेंटर प्लस न्यूक्लियस पासून ज्याला आपण इलेक्ट्रॉन्स, शेवटच्या कक्षेत इलेक्ट्रॉन्स फ्री करतो, बट वी सेपरेट them from each other, they form to reform and start to exert a potential of attraction called as a potential difference. ज्याला हे जे इलेक्ट्रॉन्स असतात शेवटच्या कक्षेतले, हे याच्यापासून बाहेर पडतात, न्यूक्लियस पासून बाहेर पडतात, त्याला ते काय करतात त्या ठिकाणी they are becomes free and they are carry electric current. आलं लक्षात त्या ठिकाणी. सर ॲटॉमिक स्ट्रक्चर सगळ्यांना कळलं असेल. ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ द ॲटम, तर मध्यभागी असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स,
जेवढा त्याचा ॲटॉमिक नंबर असतो तेवढेच त्याच्यात नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण असतात आणि तेवढे त्यात नंबर ऑफ प्रोटॉन्स पण असतात. प्रोटॉन्स आर पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स while electrons are negative charge particles. Neutrons having no electrical charge. सेंटर बाजूला जो मध्यभागी न्यूक्लियस असतो त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग असतात. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत 18. दॅट डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, दॅट डिपेंड्स ऑन द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट ॲटम. लक्षात, म्हणजे यापर्यंत ॲटम हा स्टेबल असतो, फिक्स असतो, त्याच्यात इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग असतात, तोपर्यंत तो इलेक्ट्रिकली करंट कंडक्शन त्याच्यात कुठलाच भाग येत नाही. पण ज्याला त्याच्या शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स, ॲटमच्या शेवटच्या कक्षेतले इलेक्ट्रॉन्स त्याच्या न्यूक्लियस पासून वेगळे होतात, at that time that last orbit electrons they are carry electric current. कळलं सगळ्यांना? Now